नमस्कार एच.एम. भारत न्यूज ब्रेकिंग न्यूज. NMMS परीक्षेत गुरुकुल CPS क्लासेस पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यात अव्वल. भंडारा जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर गुरुकुलचा दबदबा कायम. पवनी भंडारा. मुमताज अली सय्यद, असिस्टंट एडिटर. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे सन 2025 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पवनी येथील गुरुकुल CPS क्लासेसने यंदाही नेत्रदीपक यश संपादन करत भंडारा जिल्ह्यात आपला दबदबा कायम ठेवला आहे. यावर्षी तब्बल 22 विद्यार्थी उत्तीर्ण, त्यापैकी 8 विद्यार्थी गुणवत्ता यादीत. ग्रामीण भागातून घवघवीत यश. शिष्यवृत्ती लाभ. गुणवत्ता यादीतील प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून 48,000 रुपये पर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. सुवर्ण यशाची परंपरा कायम. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुकुल CPS क्लासेसने भंडारा जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत आपली गौरवशाली परंपरा जपली आहे. मागील वर्षी सुद्धा गुरुकुल CPS क्लासेसचा विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत भंडारा जिल्ह्यात प्रथम व द्वितीय स्थान पटकावले होते. गुणवंत विद्यार्थ्यांची यादी. श्रेयशी विवेक चव्हाण जिल्ह्यात प्रथम, ओम पृथ्वीराज बावनकर जिल्ह्यात द्वितीय, उन्नती भोजराज पडोळे जिल्ह्यात तृतीय. इतर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी: श्लेषा दहिवले, सुमित भांडारकर, स्वयं धनंजुळे, रेणू मोहाडीकर SBC प्रवर्ग जिल्ह्यात तृतीय. अमन अंबादे. यशामागील रहस्य. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि गुरुकुल CPS क्लासेसचे अनुभवी मार्गदर्शन यामुळे हे उज्ज्वल यश शक्य झाले आहे. संचालक रवी भिसेकर यांची प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांनी सातत्य, नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. भविष्यातही अशीच प्रगती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातील नागरिक, पालक व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एच.एम. भारत न्यूज, जनतेचा विश्वास.